कागलमधील बहुउद्देशीय सभागृहामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील 9 ते 26 वयोगटातील मुली आणि अविवाहित तरुणींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोफत करण्याच्या मोहिमेसंदर्भात माहिती देण्यात आली। महिलांचा गर्भाशय कॅन्सरचा धोका वाढत आहे, यावरील लस प्रभावी आहे हे जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलंय। तसंच सध्या ब्रेस्ट कॅन्सरवरील लस अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे 95% महिलांना कॅन्सरचा धोका कमी होणार आहे। 9 ते 26 या वयोगटात जिल्ह्यातील 2.5 लाख इतकी महिलांची संख्या आहे, तर कागलमध्ये 16,965 इतकी संख्या आहे। 8 मार्च या महिला दिनापासून कागलमधून या लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे। त्यानंतर कागल मतदारसंघात आणि टप्प्याटप्प्यानं जिल्हाभर ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। या लसीकरण मोहिमेत मुलींच्या पालकांची संमती आवश्यक आहे। लसीकरणामुळे धोकादायक असणाऱ्या या आजारापासून मुलींचा बचाव होणार आहे। लसीकरणामध्ये कोणताही धोका नाही, याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। सिरम इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी डॉक्टर तोडकर यांनी लसीचं महत्त्व स्पष्ट करताना ही लस मुलींसाठी प्रभावी संरक्षण देणारी असल्याचं सांगितलं। या बैठकीत राजर्षी शाहू शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे, आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुक देसाई यांनीही मनोगत व्यक्त केली।